पण शेवटच्या श्वासापर्यंत मात्र त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. अहो, मुळात आपण आपल्या जीवनात जेवढं समाधान मानू ना, अगदी त्यावरच आपलं सुख अवलंबून असतं. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी या माझा संसार सुखाचा आणि समृद्धीचा करण्याचा प्रयत्न करते. पण खरे आभार तर त्या माझ्या देवाचे आहे. नशिबाच्या खेळात खरोखरच भाग्यवान ठरले म्हणून असं जरी मी म्हटलं तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही. असं कारण या हस्तिनापुरचे सम्राट पंचपांडव, एकापेक्षा एक पराक्रमाने आणि कर्तव्यपरायण म्हणत असलेले माझे 5 पतिदेव आज 5 सौभाग्यवती बरोबर सुखाचा संसार करत असताना मी माझ्या कर्तव्यात कुठेही कमी पडत नाही. देवाच्या आशीर्वादाने त्यावेळी प्रत्येक सौभाग्यवतीसोबत 2 महिने 12 दिवस आमच्या वाटेला आले. सांप्रत दिवस आहेत ते गदाधराचे. त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असेल? 18 दिवसीय महाभारत युद्धात जे यादवी युद्ध झालं, या यादवी युद्धाचं शल्य धर्मराजांच्या मनात सतत होत होतं. म्हणूनच तर कुलगुरू यांच्या संमतीनं, त्यांच्या मार्गदर्शनानं पृथ्वी दिग्विजयाला सुरुवात झाली. पापशालना करता अश्वमेध यज्ञ सुरू आहे आणि या यज्ञासाठी आम्ही या हस्तिनापुराच्या स्नुषात अगदी कंबर कसून उभ्या आहोत. हा यज्ञ अगदी यथासाथपणे पार पडावा हेच आमचं उद्दिष्ट आहे. गतकाळाची आठवण झाली की मन खचल्यासारखं वाटतं मला, पण तरी पण माझ्या देवाची सबूत सावळी मूर्ती डोळ्यासमोर आली ना, की सगळे दुःखाचा विसर पडतो. देव, तू माझ्या समोर आहेस, मागे आहेस, अवतीभोवती तुझं अस्तित्व आहे. तुझ्या कृपेचा आशीर्वाद